या काही फाईल्स आहेत, त्यावर तुझ्या सह्या हव्यात जरा. आपली कंपनी गेल्या वर्षभर ह्या प्रोजेक्ट्सवर काम करते. ऍक्च्युली आपल्या दादाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा. तर हे आहे तुझं ड्रीम प्रोजेक्ट. येस. आणि या प्रोजेक्ट नंतर मुलांना फक्त शिक्षणच नाही तर आई पण मिळेल. नाही, मला कळलं नाही, शिक्षणासोबत आई कशी मिळेल? सांगतो बाबा. हे प्रोजेक्ट निवासी शाळेचं प्रोजेक्ट असणार आहे, बरोबर? ज्याच्यात अनाथ मुलांसोबत शिक्षिका पण राहतील. बाबा, आपल्या देशात अनाथ आश्रम भरपूर आहेत. इनफॅक्ट आपल्याच ट्रस्ट मार्फत एक अनाथ आश्रम सुरू आहे. मला असं खरंच वाटतं की मुलांना ना आईची माया काळजी मिळायला हवी. आणि म्हणूनच मी ठरवलंय, या अनाथ आश्रम मध्ये ज्या शिक्षिका त्या मुलांना शिकवायला येतील त्या देखील परित्यक्ता, विधवा, समाजाने नाकारलेल्या अशा एकल महिला असतील, ज्या त्या मुलांसोबत तिथेच राहतील आणि त्यांचं पालकत्व स्वीकारतील. अशाने त्या महिलांना सुद्धा मुलांचं सुख मिळेल आणि मुलांना आई मिळेल. आणि त्यासोबतच त्यांची राहण्या खाण्याची संपूर्ण जबाबदारी आपली असेल. वा, म्हणजे चांगली आहे कल्पना. म्हणजे तू अशा पद्धतीचाही विचार करतोस हे बघून तुझा जास्त अभिमान वाटायला लागलाय मला. आदित्य, प्रत्येक आईला तुझ्यासारखा मुलगा मिळावा. पण हा प्रोजेक्ट खूप मोठा आहे, म्हणजे त्याचा पसारा खूप मोठा आहे. तर त्याच्या फंडिंगचा काही विचार केलायस का? हा, मी आता तेच विचारणार होतो, फायनान्सचं काय? हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मला काहीही झालं तरी तो पूर्ण करायचाच आहे. मग त्यासाठी कितीही फंड गोळा करावा लागला तरी मी करेन. खरंच आदित्य, मला तुझा खूप अभिमान वाटतो. जे तू नुसता एक बिझनेसमॅन नाहीयेस, तर सामाजिक बांधिलकी असलेला एक उत्तम नागरिक सुद्धा आहेस. तुला तुझी कर्तव्य माहिती आहेत आणि आपण या समाजाला देणं लागतो ह्याची जाणीव आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आपण ह्या प्रोजेक्टमध्ये काहीही कमी पडू द्यायचं नाही. कितीही मोठा प्रोजेक्ट असला तरी आपण सगळ्यांनी मिळून ह्यासाठी फंडिंग गोळा करायचं. पण हा प्रोजेक्ट काहीही करून पूर्ण करायचा. थँक्यू सो मच. प्रीतम, आपण हे प्रोजेक्ट नाही करायचं. आई तू एक्सक्यूज मी. तू पारूचा फोन आईला. काय चाललंय? हॅलो, बोल. देवी आई, तुमचं काम पूर्ण होईल. आता आदित्य सर कायमचं तुमच्याकडे येतील आणि मी कायमची गावाकडे निघून जाईल. यापुढे आदित्य सरांच्या आयुष्यातनं मी कायमची निघून जाईल. पुन्हा कधीच परत नाही येणार. तू येणार नाहीस, पण तो तुला सोडणार नाही. त्यामुळे तुला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे आदित्य परत तुझं तोंड कधीही बघणार नाही. मी तुझ्याकडे काही पेपर्स पाठवते, त्यावर सह्या कर. देवी आई, कसले पेपर्स? डिवोर्स पेपर्स. तू आदित्यला घटस्फोट द्यायचा आहेस. ठीक आहे. पिंडो पारू, तुला थोडी सुद्धा अक्कल नाहीये ना? या इतक्या घाणेरड्या जागेवर मला का भेटायला बोलवलं असेल तू? हे बघ पारू, तुला घाणीत राहायची सवय, मला नाही.
दिशा मॅडम, माफ करा, मी तुम्हाला अशा ठिकाणी भेटायला बोलवलं, पण काय करू, माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. मला कुणाला काही सांगता बी येत नाहीये. मला असं वाटलं की तुम्ही माझी मदत करू शकता, म्हणून मी तुम्हाला बोलवलंय. ते मी लई मोठ्या संकटात सापडले. तू संकटात अडकणं काही नवीन नाहीये, नेहमीच अडकत असतेस, कामच तशी करतेस ना. आणि काय फनी आहेस ग. मी तुझी मदत करेन असं तुला का वाटलं असेल? हा, बरी आहेस ना? दिशा मॅडम, मी काय बोलते ते ऐकून तर घ्या आधी. बोल चल पटपट. ते अहिल्या मॅडमनी मला आदित्य सरांना कायमचं सोडायला सांगितलंय. माहिती होतं मला हे होणार ते. मी तुला की सेम गोष्ट कॉन्स्टंटली समजवत होते की ती अहिल्या एका मोलकरणीला. तुम्हाला माझा हेतू माहित नव्हता. हो का? काय हेतू होता तुझा? अहिल्या मॅडमची आणि आदित्याची समधी प्रॉपर्टी हडप करण्याचा. हे तू बोलतेस? वय मीच बोलतेय. मी ज्या हेतूनं लग्न केलं होतं तो हेतूच पूर्ण झाला नाहीये. तर लग्न तर केलंस ना बाई त्या आदित्य सोबत, अजून काय वेगळा हेतू आहे तुझा? अच्छा, तुला अहिल्याला रिप्लेस करायचं होतं ना? का त्या घरातली मोठी सून म्हणून तिथे माच करत मिरवायचं होतं? त्यांची सून होऊन मला काय मिळणार आहे? दिशा मॅडम, तुम्ही दामिनी मॅडम सुद्धा त्या घरची सूनच आहात ना? तुम्हाला असं काय मिळालंय? नाही, तुम्ही असाल समाधानी, पण मला मात्र लई काय काय मिळवायचं आहे. काय बी झालं तरी त्या आदित्याला मी नाही सोडणार, कारण आदित्य माझा हुकुमाचा एका आहे. त्या आदित्याच्या नावावर किर्लोस्करांची समधी प्रॉपर्टी मिळवू शकते मी. आता मोलकरीण पारूचं मूळ रूप बाहेर आलंय. मी छोटीशी सरप्राईज झाली. म्हणजे मला या सगळ्याची आधीपासून कल्पना होतीच, पण पारू खूप स्मार्ट आहेस तू. हे म्हणजे त्या किर्लोस्कर बंगल्यात एकदम एथिक्स फॉलो करणारी, सगळ्यांची लाडकी आदर्श पारू ऍक्च्युअली अशी वागेल हे रूप बाहेर आणेल असं वाटलं नव्हतं मला. आणि हे आदित्यवर तर खरं प्रेम आहे ना तुझं? का ते प्रेमाचं सुद्धा नाटकच केलंस सगळी प्रॉपर्टी हडप करण्यासाठी? आदित्यवर हाय माझं प्रेम, पण काय करू त्या प्रेमाचं? हे लोणचं घालू? ते प्रेम काय आयुष्यभर पुरणार आहे का? प्रेमावर ना फक्त 4 दिवस जगू शकतो माणूस, आयुष्यभर नाही. दिशा मॅडम, कसं आहे ना, आयुष्य जगायला पैसा लागतो, प्रॉपर्टी लागते, जमीन जुमला लागतो. आणि दिशा मॅडम, तुम्ही बघितलत ना माझ्या बाला आयुष्यभर त्या किर्लोस्करांची सेवा करत आला. त्याच्या बदल्यात त्याला काय मिळालं? काहीच नाही. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.